जिल्हाच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये एक काळा दिवस उगवला. सकाळी सकाळी एक अत्यंत भीषण, धक्कादायक, अविश्वसनीय आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांच्या सर्वांच्या मनाला हळहळ लावणारी एक बातमी त्या ठिकाणी आपल्या समोर आली. आणि ती बातमी जेव्हा समोर येत होती तेव्हा त्या बातमी यायच्या आधी सर्वजण देवाचा धावा करत होते, सर्वजण देवाची प्रार्थना करत होते की त्या विमानामध्ये दादा नसले पाहिजे. पण काळाने घाला घातला आणि आज आपल्या सर्वांचे लाडके, धडाडीचे, एक निडर असणारा नेता, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आपले अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या सर्वांचे सन्माननीय अजितदादा पवार यांनी यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. खरं तर दादांच्या बाबतीत जेवढं आता या ठिकाणी सांगितलं, जिंके सरांनी अतिशय विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे की दादांचं व्यक्तिमत्व जे होतं, दादांचा जो स्वभाव होता, सर्वांना घेऊन जाण्याची, त्यांच्या सर्व तळागाळातला समाज असेल किंवा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी बरोबर घेऊन त्या ठिकाणी वाटचाल केली. त्यांची अभ्यासवृत्ती, त्यांचा हसरा आणि मिश्किल आणि त्याचबरोबर रोखोक असणारा स्वभाव असेल आणि ही सर्व नेतृत्व करत असताना त्यांनी प्रत्येक माणसाला जपण्याचं काम केलं आणि पक्ष संघटनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारचे दादा आपल्यातून आज निघून गेलेले आहेत. खरं तर महाराष्ट्रातील अनेक माणसं जी आहेत, ज्यांना दादा व्यक्तिशः ओळखत असतील, त्यातली मी सुद्धा एक आहे. कारण पुणे जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी 2012 साली मी ज्यावेळी निवडून गेले त्यावेळी जिल्हा परिषदेत दादांची सत्ता होती आणि जिल्हा परिषदेचं कामकाज जे आहे ते दादांच्या मार्गदर्शनाखाली चालू होतं. आणि ज्यावेळी पदाधिकाऱ्यांची नेमणूक सुरुवातीच्या काळात जेव्हा व्हायची त्यावेळी सगळ्या पक्षाच्या मीटिंग असतील किंवा जिल्हा परिषदेच्या त्या ठिकाणच्या जेवढ्या मीटिंग होत्या त्याचे अध्यक्ष दादा असायचे. सुप्रियांच्या उपस्थितीत त्या सभा व्हायच्या आणि दादांच्या सानिध्यात जाण्याचा, त्यांना जवळून पाहण्याचा, त्यांचं कामकाज अनुभवण्याचा मला त्या ठिकाणी अनुभव आला. दादांनी आमच्या सर्वांच्या घेतलेल्या मुलाखती असतील, दादांनी मला प्रश्न सुद्धा विचारला होता की तू एवढी शिकलीस मग राजकारणात कशी आलीस, हा अजूनही त्यांचा तो प्रश्न माझ्या मनात त्या ठिकाणी आज सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या दृष्टीपटलावरती आलेल्या आहेत. एवढंच नाही तर दादांनी स्वतः मला DPTC म्हणजे जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील सदस्य म्हणून त्या ठिकाणी मला संधी दिली आणि DPTC मध्ये बघितलं तर सर्व त्या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे मग खासदार असतील, आमदार असतील, सर्व मोठमोठे प्रशासकीय अधिकारी अशा सर्वांच्या उपस्थितीत ती मीटिंग व्हायची. आणि मग त्यावेळी जेव्हा मी त्या ठिकाणी आपल्या भागातले प्रश्न अगदी निडरपणे त्या ठिकाणी मांडले तेव्हा त्यांनी विचारलं की आपल्याच पक्षाची आहे का रे ही. म्हणजे मला ते आज सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी दादांची जो अनुभव त्या ठिकाणी घेता आला, दादांचं जो सानिध्य त्या ठिकाणी मला मिळालं, खूप दादांकडून घेण्यासारखं आहे. आणि आज खरं तर शिक्षक असेल किंवा आपला बापच आपला त्या ठिकाणी पोरकं करून निघून गेलं तर आपलं प्रगती पुस्तक आपण दाखवायचं कोणाला. शेतकरी असतील, ग्रामीण भागातील जनता असेल, यांना सर्वांना बरोबर घेऊन चालणारे दादा होते आणि ते आपल्यामध्ये नाही. आता राजकारणात आपण कोणाकडे पाहायचं हा एक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात आहे. शेतकऱ्यांनी कोणाकडे बघायचं, ग्रामीण भागातील जनतेने कोणाकडे बघायचं, खरं तर हा प्रश्न आहे. एवढंच मी बोलते आणि दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करते. अमर रे अमर रे अमर रे अमर रे अमर रे. राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात